हेलो गाइस, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. आजची रेसिपी आहे शेंगुळी. चला आता शेंगुळी आपण कशी केली ते आपण पाहू शकतो. चला. आपण ताटामध्ये हुलग्याचं पीठ घेऊन त्यामध्ये चवीपुरतं मीठ, लाल तिखट, पाणी टाकून मळून घेणार आहोत. आता थोडंसं थेंबर तेल घेऊन मी हे व्यवस्थित मळून घेणार. आता हा गोळा मी तेल लावून व्यवस्थित मळून घेतला. आता आपण त्याची शेंगोळी करणार आहोत. आता आपण या कालवणासाठी वाटण्यासाठी काय काय घेतले ते बघूया. हे खुरासणी घेतले 2 चमचे भाजून, कांदे 2 कापून पातळ कापून भाजून घेतलेत, खोबरं अर्धी वाटी कापून भाजून घेतले, हे लसणाच्या पाकळ्या घेतल्या 10-15 आणि कोथिंबीर घेतली. एवढं आपण आता मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घेणार आहोत. आपली कढई गरम झाली आहे, तेल टाकून घेणार आहोत आपण. त्यात जिरं टाकलं आहे. आता त्यामध्ये आपण केलेलं वाटण टाकून घेणार आहोत. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मग ते परतलं जातं तेलामध्ये. आता आपण त्यात हळद पावडर टाकून घेतली. आता आपण धना पावडर आणि घरगुती काळा मसाला टाकून ते परतून घेणार आहोत तेलामध्ये व्यवस्थित. गरम पाणी टाकणार आहोत. आपण चवीप्रमाणे याला मीठ टाकणार आहोत. आणि याला उकळी आल्यानंतर याच्यात आपण शेंगोळी टाकणार आहोत. शेंगोळी कालवणात टाकून घेणार आहोत. उकळी आली, आता कालवणात टाकून घेतली. आता हे 15-20 मिनिटं चांगलं शिजवून द्यायचं. आता आपलं कालवण तयार आहे. वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया. तर तयार आहे आपली बाजरीची भाकरी. कालवणही तयार आहे आपलं. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.